पाणी इतकं थंड, तुम्ही अजूनही भांडी घासताना हात खराब करताय का? पावसाळ्यात हात सुरकुततात, डिशवॉशमुळे त्वचा खराब होते आणि नखेही तुटतात. पण आज मी दाखवणार आहे अशी एक छोटीशी गोष्ट जी तुमचे हात वाचवेल आणि भांडे घासणेही खूप सोपे करेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाय फ्रेंड्स, नमस्कार. इझी लाईफ ही शेतामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण पाहणार आहोत भांडी घासण्यासाठी वापरायचे हँड ग्लोव्ज. हे ग्लोव्ज वापरण्याचे फायदे, कसे वापरायचे आणि हा प्रत्येक गृहिणीकडे हे असायलाच हवेत. हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर मी सांगणार आहे. भांडी घासताना तुमचेही हात खराब होतात का? मग फक्त काहीशा रुपयांमध्ये मिळणारे हे हँड ग्लोव्ज तुमच्यासाठी योग्य आहेत का? चला तर मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, हे आहे हँड ग्लोव्ज. हो, किती सॉफ्ट आहे आणि हाताला खूपच कम्फर्टेबल आहे. हे बघा, मी हे असं खेचून बघितलं, खूप मस्त आहे. इलास्टिकसारखं आहे, रबरसारखं मस्त ओढलं जात आहे आणि याची जी ग्रीप आहे ना ती खूप चांगली असल्यामुळे भांडी हातातून निसटत नाहीत. खूप छान आहे. बघा, हे असं मी ओढूनही पाहिलं, लवकर तुटत पण नाहीत. तसेच हे किती दिवस टिकतील आणि पैसे वसूल आहेत का, हेही शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे. तर यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. आपण रोज भांडी घासतो. डिटर्जंट आणि पाण्यामुळे हात खूप कोरडे पडतात, हाताची त्वचा खराब होते. पावसाळ्यात हातावर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. थंड पाण्यात भांडी घासताना हात गोठल्यासारखे होतात. म्हणूनच साध्या हँड ग्लोव्जचा वापर खूप उपयोगी ठरतो. सर्वात आधी हे वापरताना हात पूर्णपणे कोरडे करून घ्या. ग्लोव्ज व्यवस्थित घाला. भांडी घासून झाल्यावर स्वच्छ पाण्याने ग्लोव्ज धुवा. नंतर ते उलटे करून वाळवा. असं केल्याने ते जास्त दिवस टिकतात आणि स्वच्छही राहतात. अशा प्रकारे ग्लोव्ज घातल्यानंतर हातावर जेल घ्यायचा आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर हे अशा प्रकारे हातावर हात घासून फेस करून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या ग्लोव्जच्या साहाय्याने इझिली तुम्ही भांडे घासू शकता आणि तुमच्या हातांना जरासुद्धा पाणी लागणार नाही आणि तुमचे हातही सेफ राहतील. तसेच हँड ग्लोव्जचे मला आवडलेले फायदे काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. हात डिटर्जंट्सपासून सुरक्षित राहतात, त्वचा मऊ राहते, नखे तुटत नाहीत, गरम किंवा थंड पाण्यात काम करायला सोपं जातं. या ग्लोव्जच्या साहाय्याने सर्व भांडे स्वच्छ निघतील असं मी म्हणत नाही. जे जळालेले असतात ना, त्यासाठी मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्टीलचा काता घेतलेला आहे. अशा प्रकारे हातामध्ये घेऊन ते व्यवस्थित घासायचं आहे. मला सुरुवातीला वाटले काय हे हँड ग्लोव्ज मागवले, सुरुवातीला मलाही वाटलं एवढ्या कमी किमतीत काय चांगलं असणार नसणार, पण मला वापरल्यानंतर काय अनुभव आला, क्वालिटी कशी आहे, असे पैसे वसूल आहेत असं वाटलं मला. खूपच छान आहे. आणि हे बघा, किती फटाफट हे ग्रीप जे आहे ना, मजबूत आहे. याची जी ग्रीप आहे ती पकड याची मस्त आहे आणि पटपट काम करायला मला छान वाटलं पाण्यामध्ये. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी खूप थंड येत होतं, तर त्यासाठी मला खूप प्रॉब्लेम होत होता. थंड पाण्यामध्ये हात घालायला मला गोठल्यासारखं वाटत होतं हात एकदम. तर त्यासाठी खूपच छान आहे हा प्रोडक्ट. या ग्लोव्जच्या साहाय्याने सगळे भांडे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले मी. भांडी स्वच्छ घासून व धुवून झाल्यानंतर हे जे ग्लोव्ज आहेत ना, ते उलटे करून वाळवायचं आहे आपल्याला. असं केल्याने ते जास्त दिवस टिकतात आणि स्वच्छही राहतात. ते ग्लोव्ज घालूनच मी गॅस वगैरे, वट्टा वगैरे, किचनचा वट्टा आणि हंडा वगैरे सगळं घासलेलं आहे. मस्त वाटलं मला हा ग्लोव्ज आणि माझे कामं पण खूप फटाफट झाले या ग्लोव्जच्या साहाय्याने. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळे कामं माझे असेच पडले होते, सो मला ह्याचा खूप फायदा झाला. मला हे ऑनलाईन 150ला मिळालेलं आहे. याचं मटेरियल खूप छान आहे आणि आतूनही खूप सॉफ्ट आहे, कम्फर्टेबल आहे. इतक्या कमी बजेटमध्ये हे प्रोडक्ट आहे ना, हे प्रोडक्ट तुम्हाला जर घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून नक्की मागवा. तसेच या व्हिडिओमधूनही ऑर्डर करू शकता, तुम्हाला ओरिजिनल प्रोडक्ट मिळेल. हे ग्लोव्ज घातल्यानंतर माझ्या हाताला जरासुद्धा पाणी लागलेलं नाही. मला हे हँड ग्लोव्ज खूप उपयोगी वाटले. विशेषतः रोज भांडी घासणाऱ्या प्रत्येक महिलासाठी छोटी पण खूप कामाची गोष्ट आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच उपयोगी टिप्ससाठी इझी लाईफ विथ श्वेता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये.